हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन आय एस. आज अंडरकरंटच्या सिरीजमध्ये आपण 41 दॅट इज नवीन लेक्चर पाहतो आहे. तर जो काही सिलेबस आहे त्याच्यामध्ये आपण GS3चा जो पेपर आहे त्याच्यामध्ये आपण एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी या 3 विषयांवरती जे काही करंट अफेअर्स असतात त्याच्यावरती आपण इथे ब्रीफमध्ये डिस्कशन करत असतो. तर आजचा जो टॉपिक आहे आपला तो आहे ओझोन डे, जो आपण सेलिब्रेट केला त्याच्याबद्दल आणि ओझोनचं इम्पॉर्टन्स काय आहे, त्याचा सिग्निफिकन्स काय आहे, याच्यावरती जे काही न्यूजमध्ये थीम्स वगैरे होते त्याच्यावरती आज आपण डिस्कस करतो आहे. तर त्याच्या आधी सिलेबस पाहून घेऊया. तर सिलेबसमध्ये कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट हे 3 बीट्स येतात. तर याच्यामध्ये कन्झर्वेशनमध्ये तर प्रत्येक गोष्ट जी इम्पॉर्टंट आहे दॅट इज जो काही बायोडायव्हर्सिटीमध्ये फ्लोरा फौना आहे त्याचं इम्पॉर्टन्स प्लस त्याचं कन्झर्वेशन प्लस आपण जे काही अबायोटिक फॅक्टर्स जे इम्पॉर्टंट आहेत, ठीक आहे, तर जे आपल्या बायोस्फिअरमध्ये आहेत तर त्याचं कन्झर्वेशनसाठी त्याच्यामध्ये येतो ओझोन. ठीक आहे. तर कन्झर्वेशनसाठी आपण काय स्टेप्स घेतो, काय ॲग्रीमेंट साईन करतो किंवा काय कॉन्फरन्सेस हेल्ड होतात, त्याचे आउटपुट्स काय असतात, या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कन्झर्वेशनमध्ये आपण इथे पाहतो. त्यानंतर एन्व्हायरमेंटल पोल्युशन आणि डिग्रेडेशन. तर पोल्युशनमध्ये प्रत्येक ती गोष्ट जी पोल्युशनसाठी कारणीभूत आहे किंवा आपण कॉज म्हणतो, कॉज आणि इफेक्ट ऑफ पोल्युशन, तर ती इथे डिस्कस केली जाते. त्याच्यानंतर त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटल ती काय इफेक्ट होत आहे तो डिस्कस केला जातो आणि त्याच्या मिनिमायझेशनसाठी म्हणजे एक तर पोल्युशन कंट्रोल करतो, मिनिमाइज करतो, याच्यासाठी काय गोष्टी किंवा काय स्टेप्स आपण घेत आहोत. तर या सगळ्या गोष्टी एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन या टॉपिकच्या अंडर येतात. त्यानंतर लास्ट येतो तो एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. तर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट जेव्हा आपण म्हणतो तर याच्यामध्ये जो काही इन्फ्रास्ट्रक्चरल किंवा डेव्हलपमेंटल एखादा प्रोजेक्ट जो आहे तो आपण इंट्रोड्यूस करत असतो तेव्हा त्या एन्व्हायरमेंटमध्ये त्या प्रोजेक्टचा काय इम्पॅक्ट असणार आहे, म्हणजे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय, नेगेटिव्ह इम्पॅक्ट काय, किंवा त्या प्रोजेक्टचं काय बेनिफिट्स असणार आहेत आणि ते एन्व्हायरमेंटवरती कसे ॲक्ट होणार आहेत, तर यांचं जे काही कॅल्क्युलेशन असतं तर दॅट इज नथिंग बट एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. तर ते इथे आपण करत असतो. तर याच्यामध्ये आज आपण पाहतोय कन्झर्वेशन. तर ओझोन जो लेअर आहे तर आपल्याला माहिती आहे अर्थचे जे काही ॲटमॉस्फिअरिक लेयर्स आहेत त्याच्यामध्ये ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर, थर्मोस्फिअर, आयनोस्फिअर. तर याच्यामध्ये स्ट्रॅटोस्फिअरमध्ये जो ओझोन येतो दॅट इज गुड ओझोन. ठीक आहे, गुड आणि बॅड असे 2 ओझोन्स असतात. तर त्याच्यामध्ये गुड ओझोन जो येतो तो स्ट्रॅटोस्फिअरमध्ये येतो आणि त्याचं कन्झर्वेशनसाठी आपण बघतो की मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जो होता तो इथे इम्पॉर्टंट आहे. तर याच गोष्टीबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. तर 16 सप्टेंबर इज ऑब्झर्वड ॲज अन इंटरनॅशनल डे फॉर प्रिझर्वेशन ऑफ ओझोन लेअर, दॅट इज वर्ल्ड ओझोन डे जो आहे तो 16 सप्टेंबर म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. त्यानंतर डे टू कमेमोरेट द सायनिंग ऑफ मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल याच्यासाठी होता की जे काही कन्झर्वेशन आहे ओझोन लेअरचं, कारण ओझोन लेअर काय करतो की आपल्याला UV रेज ज्या हार्मफुल रेडिएशन्स आहेत, UV रेडिएशन्स, याच्यापासून आपल्या अर्थला एक ब्लँकेट ठेवून प्रोटेक्शन देतो. ठीक आहे. तर याच्याच कन्झर्वेशनसाठी जो आहे तो इथे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आपण इथे साईन केला होता. तर द थीम ऑफ वर्ल्ड ओझोन डे 2022 इज तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल @35 ग्लोबल कोऑपरेशन प्रोटेक्शन लाईफ ऑन द अर्थ. तर ही थीम होती जे आपण 2022मध्ये जो काही ओझोन डे सेलिब्रेट केला त्याच्याबद्दल. तर हायलाईट्स काय होते की आपण मॉन्ट्रियल प्रोटोकॉलला 35 इयर्स कंप्लीट झाले किंवा इथे सेलिब्रेट केला. तर याच्यामध्ये हायलाईट्स काय होते या मुवमेंटचे, दॅट इज 23rd एडिशन ऑफ मॉन्ट्रियल प्रोटोकॉल इंडिया सक्सेस स्टोरी पब्लिश. तर हा जो काही रिपोर्ट आहे दॅट इज इंडिया सक्सेस स्टोरी 2022मध्ये जे आपण सेलिब्रेट केलं त्याच्यामध्ये 23rd एडिशन होतं द मॉन्ट्रियल प्रोटोकॉल इंडिया सक्सेस स्टोरी, म्हणजे इंडियाने सक्सेसफुली किती आत्तापर्यंत अचीवमेंट्स केले आहेत तर याचा एक रिपोर्ट पब्लिश केला होता. त्याच्यानंतर ॲक्शन प्लॅन फॉर इम्प्लिमेंटिंग द रेकमेंडेशन्स ऑफ इंडिया कूलिंग ॲक्शन प्लॅन फॉर थिमॅटिक एरियाज, स्पेस कूलिंग अँड बिल्डिंग्स. तर आपल्याला हीट आयलँडची कन्सेप्ट माहिती आहे. तर हीट आयलँडच्या कन्सेप्टमध्ये जे काही हीट म्हणजे जे अर्बन एरियाजमध्ये हीटिंग होतं त्याच्यामुळे काय होतं की एक हीट डोम तयार होत होते. तर अशा एरियाजमध्ये जे काही आहे ते कूलिंग ॲक्शन प्लॅन जो आहे तो थिमॅटिक कूलिंग ॲक्शन प्लॅन आपण इथे रिक्रूट केला होता. त्यानंतर ॲक्शन प्लॅन फॉर इम्प्लिमेंटिंग द रेकमेंडेशन्स ऑफ इंडिया द कूलिंग ॲक्शन प्लॅन फॉर थिमॅटिक एरियाज. तर हे जे काही आहे ते रिपोर्टमध्ये पब्लिश केलं होतं. त्यानंतर आय स्टडी रिपोर्ट द पब्लिक procurement policies for refrigeration and air conditioning equipments using non-ozone depleting substances based
तर जे काही नॉन ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्सेस आहेत तर त्याचा यूज, त्याच्यावरती काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत. त्यानंतर ते की पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसीजमध्ये काय काय इम्प्लिमेंटेशन झाले, काय चेंजेस झाले, तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते या रिपोर्टमध्ये पब्लिश करण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर रिपोर्ट सांगतो की द कोल्ड चेन सेक्टर इन इंडिया फॉर प्रमोटिंग नॉन ODS अँड लो ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल रेफ्रिजरंट्स. तर आपल्याला माहिती आहे की फूड सिक्युरिटीसाठी, म्हणजे आपली फूड सिक्युरिटी आपण जपण्यासाठी म्हणतो की जिथे कोल्ड स्टोरेज, जे पेरिशेबल गुड्स आहेत त्यांच्यासाठी कोल्ड स्टोरेजचा आपण जास्तीत जास्त वापर करतो. तर अशाच कोल्ड स्टोरेजचा वापर वाढल्यामुळे इथे ODS दॅट इज ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्सेसचा पण काय झालेला आहे ते वापर वाढलेला आहे. त्याच्यामुळे काय होतं की ग्लोबल वॉर्मिंगचं जे पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये सुद्धा इन्क्रीज झालेलं आहे. का? कारण आपण रेफ्रिजरेंट्स जे आहेत ते वापरतो, याचं कूलंट्स त्यांना आपण वापरत आहोत. ठीक आहे, तर हेच रिपोर्टमध्येही सांगण्यात आलं होतं. त्यानंतर कॉल फॉर ॲडॅप्टेशन ऑफ लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट दॅट इज लाईफवरती आपण एक व्हिडिओ घेतला होता ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की आपलं डे टू डे जे काही कन्झ्युमरिझम आहे, दॅट इज कन्झ्युमरिझमची जी काही मेथड आहे ती माइंडफुल असावी आणि माइंडलेस नसावी. ठीक आहे, म्हणजे एखादी गोष्ट आपण वापरतोय तर त्याचा एक माइंडफुल यूज असावा, न की माइंडलेस कन्झम्पशन, किंवा आपण त्याचं कन्झ्युमर जे आहे ते कन्झ्युमरिझम व्यवस्थित पद्धतीने केलं पाहिजे, जेणेकरून की जे काही रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेसवरती जास्तीत जास्त आपण काय करू, लॉंग टर्मसाठी सस्टेनेबिलिटी आपण त्याच्यावरती डिपेंडंट राहू, ना बरं की आपण त्याला लगेच एक्झॉस्ट करू. ठीक आहे, त्याच्यामुळे तर जे काही लाईफ आहे ते आपण इथे हायलाईट केलं होतं, दॅट इज कॉल फॉर ॲडॅप्टेशन ऑफ लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट. तर याच्यामध्ये होतं की कन्सेप्ट होती ज्याच्यामध्ये सस्टेनेबल लाईफस्टाईल सस्टेनेबल लाईफस्टाईल आहे, ज्याच्यामध्ये एनकरेज केलं जातं की टू ॲडॉप्ट माइंडफुल अँड नॉट माइंडलेस कन्झम्पशन अँड युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. तर कॅल्क्युलेटेड रिसोर्सेस आपल्याला यूज करायचे आहेत. कोलॅबरेशन विथ 8 इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजी, दॅट इज IITs जे आहेत त्यांच्यासोबत कोलॅबरेशन केलेलं आहे नवीन टेक्नॉलॉजी इनोव्हेशनसाठी. तर ते कशासाठी की टू प्रमोट रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑफ केमिकल्स विथ लो ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल. म्हणजे काय की आपण जे काही केमिकल्स आणि जे काही रेफ्रिजरंट्स, कूलंट्स जे आत्ता अवेलेबल आहेत तर त्यांच्या रिप्लेसमेंटसाठी किंवा त्यांना सबस्टिट्यूट म्हणून आपण काय नवीन पोटेन्शियल सबस्टन्सेस यूज करू शकतो ॲज अ कूलंट. तर या सगळ्या रिसर्च, इनोव्हेशन या सगळ्या गोष्टींसाठी आपण काय केलेलं आहे, जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहेत त्यांच्यासोबत आपण इथे टायअप केलेलं आहे फॉर गुड रिसर्च. त्यानंतर इंडिया कूलिंग ॲक्शन प्लॅन काय सांगतो की याच्यामध्ये आपण काही टार्गेट्स सेट केलेले आहेत, इयर वाईज टार्गेट्स आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला ते स्टेप वाईज कंप्लीट करायचे आहेत किंवा अकम्प्लिश करायचे आहेत ते टार्गेट्स. तर इंडिया कूलिंग ॲक्शन प्लॅन लॉन्च्ड इन मार्च 2019. तर 2019मध्ये लॉन्च केला होता. तेव्हापासून आपण स्टेप वाईज मॅनरमध्ये काय करतो आहे, 2038पर्यंत आपल्याला 2 to 3 स्टेजेसमध्ये हे जे काही ॲक्शन प्लॅन आहे तो अकम्प्लिश करायचा आहे. तर अंडर द मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज it provides 20 years perspective and outlines that actions needed to provide access to sustainable cooling. तर अर्थचं जे टेम्परेचर आहे, थोडक्यात काही ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी आपण जे काही स्टेप्स घेत आहोत त्याच्यासाठी 20 इयर्सचं एक पर्स्पेक्टिव्ह दॅट इज टार्गेट दिलेलं आहे, प्लस त्याच्यासाठी ॲक्शन्स दिलेले आहेत आपल्याला की व्हॉट वी हॅव टू डू. तर त्याचे काही स्टेजेस आहेत, तर ते आहेत की रेड्यूस कूलिंग डिमांड अक्रॉस सेक्टर्स बाय 20 to 25% टिल 37-38. तर 2037-38पर्यंत हे आपल्याला करायचं आहे. 20 to 25%ने आपल्याला इथे हे रेड्यूस करायचं आहे. त्यानंतर रेड्युसिंग रेफ्रिजरंट डिमांड्स बाय 20 to 30% बाय 37-38. तर इथे कूलिंग डिमांड्स ज्या आहेत अक्रॉस द सेक्टर्स, म्हणजे वेरियस सेक्टर्स आहेत आपण पाहतो, फूड सेक्टर्स आहे, इंडस्ट्रियल आहे, केमिकल आहे, या सगळ्या सेक्टर्समध्ये याची डिमांड रेड्यूस करायची आहे. प्लस रेड्यूस रेफ्रिजरंट डिमांड्स, तर सेम रेफ्रिजरंटच्या डिमांड्स आहेत वेगवेगळ्या, त्या रेड्यूस करायच्या आहेत, त्याला सबस्टिट्यूट्स पाहायचे आहेत नवीन. त्यानंतर रेड्यूस कूलिंग एनर्जी रिक्वायरमेंट्स, तर रिक्वायरमेंट्स कमी करायचे जेणेकरून की आपली जी कन्झ्युमरिझमची इकॉनॉमी आहे दॅट शुड बी अ सर्क्युलर इकॉनॉमी अँड नॉट अ लिनियर इकॉनॉमी. ठीक आहे. त्याच्यानंतर रेकग्नायझिंग कूलिंग अँड रिलेटेड एरियाज दॅट थ्रस्ट द एरिया रिसर्च अंडर नॅशनल सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्रोग्राम. तर जे काही एरियाज आहेत जे रिसर्च दॅट इज रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या अंडर येतात तर त्यांना आयडेंटिफाय करायचं आहे. त्यानंतर ट्रेनिंग अँड सर्टिफिकेशन ऑफ 1 lakh सर्व्हिसेस सेक्टर्स टेक्निशियन्स बाय 2022-23 सिनरायझिंग विथ द स्किल इंडिया मिशन.
तर जे काही आपण इथे एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करणार आहोत न्यू इनोव्हेशन एंटरप्राइज सोबत, तर इथे स्किल इंडिया मिशनला सुद्धा काय होणार आहे, बूस्टअप येणार आहे. कारण आपण इथे काय करणार आहोत की न्यू जे टेक्निशियन्स आहेत त्यांना विथ सर्टिफिकेट स्किल्स प्रोव्हाइड करणार आहोत बाय 2022-23. त्यानंतर सिग्निफिकन्स काय आहे की आपण जे काही ओझोन डे सेलिब्रेट करत आहोत आणि त्याचा सिग्निफिकन्स काय आहे, मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचा सिग्निफिकन्स काय आहे. तर इम्प्लिमेंटिंग ऑफ ॲक्शन्स विल सप्लिमेंट एफर्ट्स इन द अडॉप्टिंग क्लायमेट फ्रेंडली अल्टरनेटिव्स अँड प्रमोशन ऑफ द एनर्जी इफिशियन्सी ड्युरिंग द इम्प्लिमेंटेशन ऑफ हायड्रोफ्लोरोकार्बन्स फेज आउट अंडर द किगाली एग्रीमेंट. तर किगाली एग्रीमेंट जी होती ज्याच्यामध्ये आपण हायड्रोफ्लोरोकार्बन्स जे होते त्याच्यावरती ॲग्रीमेंट केलं होतं, जेणेकरून की आपलं ग्लोबल वॉर्मिंग जे आहे ते रिड्यूस करण्यामध्ये या हायड्रोफ्लोरोकार्बन्सचा जो काही रोल आहे त्यांना फेज आउट करायचा आहे. म्हणजे स्टेप बाय स्टेप त्यांना काय करायचं आहे, फेज आउट करायचं आहे आणि त्यांच्या जागेवरती आपल्याला ॲज अ सबस्टिट्यूट लो पोटेन्शियल दॅट इज लो हजार्डस किंवा लो ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल असणारे इथे आपल्याला काय करायचे आहेत, केमिकल्स इंट्रोड्यूस करायचे आहेत किंवा सबस्टिट्यूट्स इंट्रोड्यूस करायचे आहेत, जेणेकरून की कॉन्ट्रीब्यूट टू इंडियाज क्लायमेट चेंज. तर आपण जे काही क्लायमेट चेंजला कॉन्ट्रीब्यूट करत आहोत तर त्याच्यामध्ये आपण ॲक्शन्स थ्रू वेगळ्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करतो आहे. अचिव्हिंग झिरो इमिशन बाय 2070. तर COP26 जे COP26 झालं होतं ग्लासगोमध्ये, तर तिथे आपण कमिटमेंट दिलं होतं की 2070पर्यंत आपण झिरो इमिशनला जाणार आहोत. ठीक आहे, नेट झिरो इमिशन. तर ते जे टार्गेट आहे ते अचीव करण्यामध्ये आपल्याला इथे ही एक पॉझिटिव्ह स्टेप मिळणार आहे. तर इथे पंचमित्र जी पॉलिसी आपण सांगितली होती तर ती इथे इम्प्लिमेंट केली जाईल. त्यानंतर मॉन्ट्रियल प्रोटोकॉलबद्दल थोडं पाहूया की इट इज अ वर्ल्ड वाईड ॲग्रीमेंट टू स्टॉप द प्रोडक्शन ऑफ सबस्टन्सेस कॉझिंग ओझोन डिप्रेशन. तर ओझोन आपल्याला माहिती की ओझोन हा लेअर आहे स्ट्रॅटोस्फिअरमध्ये जो काय करतो की हार्मफुल UV रेडिएशन्सपासून आपल्या अर्थला प्रोटेक्ट करतो, जेणेकरून की ज्या काही हेल्थ हजार्ड्स आहेत आपल्या, जसे की कॅटरॅक्ट आहे, स्किन कॅन्सर्स आहेत, वेरियस टाईप्स ऑफ कॅन्सर्स आहेत, त्यानंतर स्किन बर्न्स आहेत. तर या ज्या काही गोष्टी आहेत त्या इथे UVमुळे ज्या कॉज होतात तर त्या इथे होणार नाहीत किंवा त्या होऊ नये त्याच्यासाठी UV ब्लॉक करायचं काम जे आहे ते ओझोन लेअर करत असतं. तर याचंच जे काही आहे ते ओझोन लेअरचं डिप्लिशन होत आहे, त्याच्यासाठी हा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल होता. तर हा अडॉप्ट केला होता सप्टेंबरमध्ये, 16 सप्टेंबर 1987मध्ये. त्यानंतर इट लेड टू फेज आउट 99% ऑफ डिप्लिटिंग केमिकल रेफ्रिजरंट्स, कूलिंग एअर कंडिशनिंग अँड मेनी अदर प्रोडक्ट्स. तर आपण जे कूलिंग प्रोडक्ट्स किंवा रेफ्रिजरेशनमध्ये जे काही प्रोडक्ट्स वापरतो तर त्यांचा फेज आउट कमीत कमी 99% ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्सेसचं झालेलं आहे. तर इथे याच्यासाठी हा प्रोटोकॉल किंवा ह्याच्यासाठी हे जे ॲग्रीमेंट आहे ते आपण इथे इम्प्लिमेंट केलं होतं. त्यानंतर इंडिया इज अ पार्टी टू मॉन्ट्रियल प्रोटोकॉल सिन्स जून 1992. तर 87मध्ये हा जो आहे तो ॲडॉप्ट केला गेला होता, पण 1992मध्ये आपण जे की इंडिया आहे तर त्याचं काय झालं होतं, मेंबर झालं होतं. त्यानंतर इंडियाज अचीवमेंट म्हणजे आता मेंबर आहोत आपण, वी हॅव ऑल्सो कमिटेड टू रेड्यूस द ODS सबस्टन्सेस. तर आपण त्याच्यासाठी काय काय स्टेप्स घेतो आहे, म्हणजे इंडिया काय स्टेप्स घेत आहे, तर इम्प्लिमेंटेशन्स काय आहेत ते पाहूया. तर इंडिया फेज्ड आउट क्लोरोफ्लोरोकार्बन्स, कार्बन टेट्राक्लोराईड, हॅलोन्स, मिथाइल ब्रोमाइड अँड मिथाइल क्लोरोफॉर्म. तर हे जे काही केमिकल्स आहेत तर यांना फेज आउट केलेलं आहे आपण. त्यानंतर हायड्रोफ्लोरोकार्बन्स फेज आउट मॅनेजमेंट प्लॅन स्टेज 1 हॅज बीन सक्सेसफुली इम्प्लिमेंटेड टिल 2012 to 2016. तर ही जी स्टेज आहे ती सक्सेसफुली इम्प्लिमेंट केली होती. आपण 3 स्टेजेसमध्ये हा प्रोग्राम घेतला होता. तर त्याची सध्या सेकंड स्टेज जी आहे ती चालू आहे, दॅट इज सेकंड स्टेजमध्ये आपण इम्प्लिमेंट करतो आहे 17 to 2023, म्हणजे करंट इयरमध्ये आपण याला काय करतो आहोत, अजूनही त्याची सेकंड फेज जी आहे ती आपण कंप्लीट करतो आहे. त्यानंतर थर्ड फेज येणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कम्प्लिटली फेज आउट करायचं आहे या सबस्टन्सेसला, ती येणार आहे 23 to 2030पर्यंत. ठीक आहे, दॅट इज कम्प्लिटली फेजिंग आउट दीज ODS, दॅट इज ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्सेस completely from the use. त्यानंतर फेज आउट HCFCs in all manufacturing sectors comprising refrigerator, air conditioning and will complete by 1st January 2025. तर 2025पर्यंत जे काही सेक्टर्स आहेत रेफ्रिजरेटर्स आणि एअर कंडिशनिंगचे सेक्टर्स, तर तिथून हे पूर्णपणे आपण काय करणार आहोत, एलिमिनेट करणार आहोत, दॅट इज हायड्रोफ्लोरोकार्बन्स. त्यानंतर वाईल्ड फायर्स अँड इफेक्टिंग ओझोन लेअर. तर जे काही वाईल्ड फायर्स होत आहेत रायझिंग टेम्परेचरमुळे, कारण ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय झालेलं आहे, अर्थचं टेम्परेचर राईज झालं आहे, तर याच्यामुळे फॉरेस्ट फायर्स किंवा फायर्स होत आहेत, तर याच्यामुळे ओझोनवरती काय इफेक्ट आहे. तर रायझिंग ग्लोबल टेम्परेचर्स अँड ड्रायर कंडिशन्स lead to frequent massive wildfires around the world according to UN Intergovernmental Panel on Climate Change. The frequency of extreme wildfires
will likely to rise by 30% by 2050 according to the United Nations Environment Program, that is UNEP, जी एक अपेक्स बॉडी आहे जी वेगवेगळ्या डिसिजन्स घेते, वेगवेगळ्या गोष्टी इथे इम्प्लिमेंट करत असते. तर त्यांच्या मते जे आहे ते 30% येणाऱ्या काही काळामध्ये जे 30% वाईल्ड फायर्स जे आहेत ते इथे इन्क्रीज होणार आहे, जेणेकरून की आणखीन ग्लोबल वॉर्मिंगला, ओझोनला इथे आपल्याला थ्रेट आहे. तर wildfires could also trigger a vicious cycle depletion of ozone की wildfires could also trigger a vicious cycle that is continuously cycle जी आहे ती रन होत आहे, तिचा कुठे स्टॉप नाही आहे त्या सायकलला. देअरफॉर ही जी सायकल आहे ती विशियसली इथे रन होत जाणार आहे जर आपण ग्लोबल वॉर्मिंगनी, दॅट इज जे काही अर्थचं टेम्परेचर आहे ते आपण कंट्रोल नाही केलं तर. त्यानंतर ओझोन डिप्लिशन ऑफ ओझोन layers strengthen the southern polar vortex, a pocket of low pressure and cold air over the south pole. तर जे काही पोलर वॉटेक्स आहे तर त्याला सुद्धा हे ट्रिगर करणार आहे, जेणेकरून की इथे टेम्परेचर राईज झाल्यामुळे आपल्या एन्व्हायरमेंटवरती खूप सारे इल इफेक्ट्स होणार आहेत आणि अल्टिमेटली हेल्थ इफेक्ट्स आपल्याला इथे जाणवणार आहेत. कारण अल्टिमेटली काय होणार आहे की ओझोनचं डिप्लेशन झाल्यावरती वेगवेगळ्या टाईपचे डिसीजेस, ठीक आहे, इथे उद्भवणार आहेत. तर दिस वॉज ऑल अबाउट द मॉन्टेरियल प्रोटोकॉल. ओझोनचं इम्पॉर्टन्स काय होतं, मॉन्टेरियल प्रोटोकॉल कधी अडॉप्ट केला, इंडिया त्याचा मेंबर आहे, त्यानंतर ॲग्रीमेंट आणि त्याचं काही सिग्निफिकन्स आहे, ठीक आहे. त्यानंतर 2022ची थीम काय होती हे आपण पाहिलं. तर हे सगळं आपण या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तर या लेक्चरमध्ये इथेच थांबतोय. नेक्स्ट लेक्चर घेऊन पुन्हा भेटू. टिल देन थँक्यू.